तुझा माझा देवाकार वैराकार, दुःखाचे डोंगर पाठविशी, बळे बांधून आदेशी काळा हाती, ऐसे काय चित्ती आले तुझ्या. आज 1 मेचा दिवस आहे. दरवर्षी आपण 1 मे हा माऊलींच्या वारीचा दिवस म्हणून साजरा करत असतो. विश्व माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणाजवळ पुण्यसलीला इंद्रायणीच्या काठी वैकुंठवासी सद्गुरू मोरे माऊलींच्या समाधी समोर आज गेले 47 वर्ष आपण माऊलींच्या वैकुंठ गमनानंतर हा कार्यक्रम 1 मे या दिवशी साजरा करत असतो. या वर्षीचा दिवस हा जरा विचित्र काळामध्ये सापडलेला आहे, पण तरी सुद्धा या परिस्थितीवरती मात करत असताना आपण माऊलींच्या सेवेला अंतरलो नाही. आज शरीराने जरी प्रत्येक जण घरात असला तरी मनाने आपण इंद्रायणी काठी पोहोचलेले आहोत आणि या ठिकाणी आपण माऊलींच्या सेवेमध्ये रममाण झालेलो आहोत. अध्यात्म आणि विज्ञान यामध्ये आज अध्यात्म आणि विज्ञानाची उत्तम अशी सांगड घालून आजच्या आपल्या पारमार्थिक साधनेचं आपण कीर्तन या ठिकाणी सादर करीत आहोत. आज कीर्तनाला टाळाची साथ नाही, मृदुंगाची साथ नाही. याला कारण करोनाची साथ आपल्या जोडीला आहे आणि करोनाची साथ असल्यामुळे टाळ आणि मृदुंग सुद्धा मुके झालेले आहेत. परंतु भगवंताने आपली वाचा दिलेली आहे, जी वाचेने नामस्मरणाद्वारे आपण भगवंताला आपला भाव अर्पण करू शकतो. आणि म्हणून आज या ठिकाणी जवळजवळ गेली 1.5 महिना आपण प्रत्येक जण आपापल्या घरामध्ये बंदिस्त आहोत. माझ्या कीर्तनाच्या आयुष्यामध्ये, माझ्या पारमार्थिक जीवनाच्या साधनेमध्ये गेली 34 वर्ष मी कीर्तन करतोय. त्यामुळे तुमची नी माझी भेट झाली नाही, तुमचे नी माझा दर्शनाचा योग आला नाही, असं 34 वर्षामध्ये एकही दिवस किंवा एकही महिना गेला नसेल. पण गेल्या 1.5 महिन्यामध्ये आपली गाठभेट नाही, दर्शन नाही. आणि म्हणून संप्रदायातल्या तरुण साधकांनी आजचा हा विज्ञानाद्वारे अध्यात्म पोचवण्याचा एक स्तुत्य असा उपक्रम, आपण जणू काही इंद्रायणीच्या काठीच आहोत आणि माऊलींच्या समोर बसून त्यांचं नामस्मरण करीत भक्तीचा आनंद घेत आहोत, हा योग जुळवून आणला. त्यामुळे या तरुण मंडळींना धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहेत. विज्ञानाने केलेली, अचंबित केलेली, घेतलेली झेप या अध्यात्माला सुद्धा किती उपकार होते आणि अध्यात्मही विज्ञानाला किती शांती देऊ शकतं, याचं आज मनोज्ञ निदर्शन या ठिकाणी घडत आहे. आजचा अभंग हा वैष्णवाग्रणी नामदेव महाराजांचा आहे. नामदेव महाराज या अभंगाद्वारे देवाजवळ तक्रार करतात आणि तक्रार ही सुद्धा करुणेच्या भावातून करतात. ते म्हणतात, देवा तुझा माझा कार्य वैराकार, दुःखाचे डोंगर पाठविशी,
बळे बांधून या दिशी काळाची हाती, ऐशे काय चित्ती आले तुझ्या. आज गेले 1.5 महिना आम्ही सर्वजण घरामध्ये मृत्यूला घाबरून बसलेलो आहोत. देवा, अशी काय आमचा गुन्हा घडला, दोष घडला की जेणेकरून तुझ्या मनात यावं आणि तू आम्हाला काळाच्या उदरात ढकलावं. असं काय आमच्याकडून घडलं, अशी गोड तक्रार देवाजवळ करतायत. देव 3 पावलांनी चालतो: उत्पत्ती, स्थिती आणि लय. उत्पत्ती आपण जगाची सगळेच पाहत असतो. आपल्या घरामध्ये, नात्यामध्ये कुठे ना कुठे नित्य पाळणा हलतच असतो. देवाची उत्पत्तीची स्थिती आपण पाहत असतो. उत्पत्तीनंतर स्थितीमध्ये देव ठेवतो. प्रत्येक जणाला अन्न तो कुठल्याही योनीतला कुठेही असला तरी ईश्वर पोचवण्याची व्यवस्था करतो. पण लयाचं पाऊल आपण कधी पाहिलं नव्हतं. एखाद्याचा मृत्यू पाहिला असेल पण लय पाहिला नाही. लय म्हणजे सर्वस्व जाणे. आज जगामध्ये आजच्या दिवशी मला वाटतं 2.5 लाख लोक लयाला गेलेले आहेत. लय म्हणजे नाश पावणे, विनाश होणे. याच्या बरोबर दुसरा शब्द येतो तो विलय. लय म्हणजे नाश पावणे, पण विलय म्हणजे समरसून जाणे, विरघळून जाणे. संत आणि त्यांची वाणी ही लय पावली नाही, ती विलय पावलेली आहे. म्हणजे ईश्वरी सत्तेमध्ये विरघळून गेलेली आहे. लय पावलेला नाश होतो, पण विलय पावलेला अमर होतो. तर अशा अर्थानं देवाची ही 3 पावलं आणि या 3ऱ्या पावलाचं दर्शन आज आपण रोज दूरदर्शनवरून पाहतोय. किती माणसं गेली, किती जाणार आहेत. त्यामुळे या देवाच्या विलय पावणाऱ्या या पावलामधून भक्तांना वाटणं साहजिकच आहे की देवा, अरे आम्ही एवढी भक्ती करतो. मला वाटतं भारतामध्ये जितकं देवाविषयक नामस्मरण, चिंतन, धर्मग्रंथ, तीर्थयात्रा घडत असतील तेवढ्या अन्य देशात क्वचितच आढळत असतील. भारता इतकी धर्मस्थळं, भारता इतकं अन्नदान, भारता इतकं तीर्थक्षेत्र, भारता इतकी मंदिरं, भारता इतकं नद्यांचं पावित्र्य, त्या काठी वसत असलेली संस्कृती, त्या काठी वसत असलेलं तपश्चरण हे इतर देशामध्ये क्वचितच घडत असेल. आणि त्याचं दृष्टांत आज आपल्याला पाहायला मिळत आहे. जिथे जगामध्ये लाखो माणसं मरतायत इतर देशामध्ये, तिथे भारताचा मात्र असणारा मृत्यूचा दर हा नगण्य आहे. नगण्य. याला कारण एकच आहे. आणि ते म्हणजे भारतामध्ये असणाऱ्या सर्व संत महात्म्यांनी, अनेक धर्मांनी आपली साधना पराकोटीची केली. म्हणून कित्येक संकट भारत देशावरती आली, ती या भारतीय असणाऱ्या तपश्चर्येने उधळून लावलेली आहेत. तसं हे करोनाचं संकट सुद्धा काही काळ राहील आपल्या देशामध्ये, जास्त काळ टिकणार नाही. आपल्याला घरामध्ये जास्त काळ बसू देणार नाही. ही संतांची श्रद्धा आहे. आणि म्हणून देवाजवळ लढिवाळपणे तक्रार करतात नामदेव महाराज, देवा, अरे का असं तुझ्या मनात आलं की तू आम्हाला बळे बांधून या दिशी काळा हाती, ऐसे काय तुझ्या आले, तुझ्या चित्तामध्ये का आलं असं की तू बळे बांधून आम्हाला काळाकडे सोपवतोयस. मला इथे गमतीनं गोष्ट सांगावीशी वाटते. देव आपल्याला काळा हाती सोपवत नाही, आपणच आपल्याला काळा हाती सोपवतोय. कारण नसताना रस्त्यावर फिरतोय.
घरामध्ये भरपूर साठा असताना सुद्धा भाजीचं निमित्त काढून बाहेर फिरतोय. जगाची काय हालहवाल आहे, कशी हवा आहे हे पाहण्यासाठी कारण नसताना रस्त्यावरून फिरतोय. नामदेव महाराज त्यांच्यासाठी म्हणतात की ईश्वर जे विनाकारण रस्त्यावरून फिरतायत त्यांच्यासाठी नामदेव महाराजांचं हे वचन आहे. ते म्हणतात, बळे बांधून या देती काळ देशी काळा हाती. ज्याला घरात स्वस्त बसवत नाही ते रस्त्यावरती फिरणार आणि काळा हाती सापडणार. याला कारण मनुष्य स्वभाव आहे आणि सवय ही माणसाला कधी स्वस्त बसू देत नाही. रोज फेरफटका मारण्याची सवय, रोज चार चौघांमध्ये मिसळण्याची सवय, रोज विनाकारण भटकण्याची सवय आणि माणसाची सवय, असं म्हणतात की जन्मजात खोड असलेली माणसाची सवय समोर मरण आलं तरी सुद्धा तो बदलत नाही. मला याच्यावर एक गोष्ट आठवते की माणसाची सवय कशी असते पहा. एका जहाजावरती एक शत्रू सैन्याचा गुप्तहेर असतो आणि तो जहाजावरती 8-10 दिवसचा सगळ्या या शत्रू राष्ट्राची खबर घेण्यासाठी जहाजावरती खलाशी असल्याचं सोंग करत असतो. 8-10 दिवस ह्याचे मजेत जातात. सगळी शत्रू राष्ट्राची खबरबात काढण्यासाठी त्या जहाजावरची ती सगळी कागदपत्र तो संशोधित करतो. एक दिवशी सकाळच्या वेळी तो डेकवर उभा असतो वरती जहाजाच्या आणि सिगारेट ओढत असतो. सकाळ झाले म्हणून त्या बोटीचा कॅप्टन सुद्धा डेकवरती आलेला असतो. हा 10 दिवस असणारा खलाशी समोर सिगारेट ओढतोय. कॅप्टनला सुद्धा सिगारेट पिण्याची लहर येते आणि तो सुद्धा सिगारेट काढतो आणि कॅप्टन पण ओढू लागतो. खलाशाने अगोदर सिगारेट पेटवलेली असते, त्याची लवकर सिगारेट संपते आणि तो सिगारेट टाकतो. ज्या क्षणी तो सिगारेट टाकतो त्या क्षणी कॅप्टन आपल्या हातातली सिगारेट समुद्रात फेकून देतो आणि दुसऱ्या खलाशांना बोटीवरच्या सांगतो की याला पकडा, अरेस्ट करा, पकडा याला. ज्याला पकडलं तो खलाशी आश्चर्यचकित होतो. तो म्हणतो, साहेब, कॅप्टन साहेब, सांगा बरं, तुम्ही मला कसं काय ओळखलं? मी गुप्तहेर आहे. कॅप्टन हसले आणि म्हणाले, तुला सांगू का? अरे जातिवंत खलाशी पेटवलेलं सिगारेट कधीच विझवण्याची तसदी घेत नाही. तो डेकवर तसंच सिगारेट टाकतो. तू सिगारेट ओढलीस आणि पायाखाली चुरगळलीस तेव्हाच मी समजलो तू खलाशी नाहीयेस, तू कोणीतरी वेगळा आहेस आणि म्हणून मी तुला अरेस्ट करण्याचा हुकूम दिला. माणसाची सवय ही मरण टेकलं तरी सुटत नाही आणि म्हणून नामदेव महाराज 300 वर्षापूर्वी, नामदेव महाराजांचा कालखंड हा 1270 ते 1350 म्हणजे जवळजवळ 80 वर्षाचा कालखंड आहे. नामदेव महाराज 13व्या शतकात सांगतात, बळे बांधून या दिवशी काळा हाती ऐसे काय चित्ते आले तुझ्या. नामदेव महाराजांना 12व्या शतकात कळलं होतं की असं महामारी झाल्यानंतर लोक अशी लागणार आहेत, उन्मत्त होणार आहेत. त्यांना कितीही सांगितलं तर सुद्धा ते ऐकायला तयार नाहीत. मग अशांसाठी देव आपलं विलयाचं पाऊल लयाचं पाऊल उचलतो आणि त्यांना आपल्या कवेत घेतो. म्हणून याचं वर्णन नामदेव महाराज करतात, बळे बांधून या दिवशी काळाची हत्याशी काय चित्ती आले तुझ्या. जे असे अनावश्यक फिरत असतात, जे शासनाचे नियम पाळत नाहीत, त्याच्यासाठी नामदेव महाराज ही जागृती देतात. तेव्हा आपल्या जीवनामध्ये
प्रत्येकाने काळजी घ्यावी. संतांची वचनं ही सर्व काळी सत्य आहेत, सत्य आहेत. उत्पत्ती, स्थिती आणि विलयाचा काळ, लयाचा काळ. लय म्हणजे सार्वजनिक दृष्ट्या विलय, लय पावणं, सार्वजनिक दृष्ट्या नाश होणं, आत्यंतिक नाश होणं म्हणजे लय. लयापेक्षा विलय व्हा, विरघळून जा, भक्तीमध्ये विरघळून जा, असा संतांचा संदेश आहे. म्हणून येणारी संकट, ही संकट प्रारब्ध वशात येतच असतात. कित्येकांना असं वाटतं की आम्ही ईश्वराची एवढी भक्ती करतो, एवढ्या वाऱ्या करतो, ग्रंथपठण करतो, तीर्थयात्रा करतो, तर सुद्धा आम्हाला हा त्रास का, आम्हाला दुःख का, सुख का नाही. मी तर नेहमी किंवा संत नेहमीच गमतीनं सांगत असतात, सामान्य माणसापेक्षा जो भक्तीच्या मार्गाला निघाला, साधनेच्या मार्गाला निघाला, त्याला दुःख जास्त भेटतात. दुःख जास्त भेटण्यामागचं कारण त्याची साधना दृढ व्हावी हा आहे, साधना सोडून द्यावी हा नाही. जितकी संकट जास्त तितका आपला निश्चय दृढ, आणि हा निश्चय दृढ करण्यासाठीच ही संकटाचं नियोजन ईश्वराने आपल्या आयुष्यात केलेलं आहे. आणि संकट नसतील तर आपल्याला सुखाची चव सुद्धा कळली नसते. संकट आहेत म्हणून सुख आहे, म्हणून सुख आहे. आणि सुख दुःख हा प्रारब्धाचा परिपाक आहे. जगात असं कुठलंच दुःख नाही की जे अनंत काळ टिकलेलं आहे, आणि जगात असं कुठलंच सुख नाही जे अनंत काळ माणसाला भोगायला मिळालेलं आहे. किंबहुना सुख दुःखाच्या अतीत होणं म्हणजे आज्ञा, म्हणजेच अध्यात्म, आणि सुख दुःखाला कवटाळून बसणं म्हणजेच परमार्थ. मग जे प्रारब्ध भोगायचं आहे, जे सुखदुःखाला जन्म देणार आहे, ते दुःखाने भोगण्यापेक्षा सुखाने भोगण्यामध्ये आनंद आहे. सुखात जसा आनंद होतो तसं दुःख भोगताना सुद्धा आनंद व्हायला पाहिजे, आनंद व्हायला पाहिजे. कारण दुःख सुद्धा प्रारब्धाचं फळ आहे. काय गंमत आहे पहा, दोन अपराध्यांनी गुन्हा केला आणि दोघांना सारखीच शिक्षा दिली. न्यायाधीशांनी सांगितलं 25 किलोचा दगड डोक्यावर घ्यायचा आणि 10 किलोमीटर चालायचं. 25 किलोचं वजन डोक्यावर घ्यायचं आणि 10 किलोमीटर चालायचं. एकानं आपल्या डोक्यावरती 25 किलोचा दगड घेतला, तर दुसऱ्यानं डोक्यावरती 25 किलो लाडू घेतले. दोघेही प्रवास करू लागले. ज्यानं डोक्यावरती दगड घेतला तो काही अंतर चालू लागल्यानंतर दमू लागला, कारण क्षुधा, तृषा, भूक, तहान त्याला त्रास देऊ लागली, दुःखीत झाला. परंतु त्याच्या जोडीचा जो होता त्यानं 25 किलोचे लाडू घेतले होते. भूक लागली की वरचा लाडू एक तोंडात टाकायचा आणि अंतर पुढे चालायचं. त्याने क्षुधा तृषेची सोय करून प्रारब्ध भोगायचं ठरवलं होतं. परिणाम असा झाला, डोक्यावर दगड घेतलेला क्षुधा तृष्णेने पोचायच्या आधीच मरण पावला. परंतु ज्याने लाडू घेतलेले तो क्षुधा तृषेवरती मात करून आपली शिक्षा पूर्ण करून योग्यतेला प्राप्त झाला. आणि म्हणून येणारं प्रारब्ध हे सुखदुःखात्मक जरी असलं तरी सुद्धा माणसानं ते प्रारब्ध सकारात्मक दृष्टीने कसं भोगता येईल याच्याविषयी जागृत असणं गरजेचं आहे. आणि म्हणून जीवनाची ही गती प्रत्येकानं पकडली पाहिजे. जीवन नाही सुखी नाही दुःखी, तर जीवन हे आनंदमय आहे. आणि सुख हा शब्द आनंदाला पर्याय नाही, तर सुख त्याच्या सापेक्ष शब्द दुःख आहे, पण आनंदाला सापेक्ष शब्द नाही. आनंद हा आनंद आहे. आणि म्हणून तुकाराम महाराज एका ठिकाणी वर्णन करतात, आनंदाचे डोई आनंदी तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे. आपलं जीवन आनंदमय करण्यासाठी
कितीही संकट आली तरी खचून न जाता जीवन सुखमय होण्यासाठी, प्रारब्ध भोगण्यासाठी आपण आनंद वृत्ती ठेवावी. प्रारब्ध भोग हे येतात जातात. झाडाची सावली झाडाबरोबर सतत नसते. दुपारच्या वेळी त्याच्या पायाखाली येते, संध्याकाळी विसरत जाते. तसं मानवी जीवनात येणारे सुख दुःख ही कधी त्याच्या पायाखाली येतात, कधी त्यांची सावली वाढत जाते. प्रारब्धाने येणारी हे भोग हे मानवी जीवनातले भोग नसून त्याच्या पुढच्या योनीमध्ये त्याला गती देणारे त्याचं कर्म असतं. आणि म्हणून आपल्या जीवनातली कर्म चांगली असावी. त्या कर्मातून प्रारब्धाची निर्मिती आणि प्रारब्धातून सुखदुःख भोगण्याची स्फूर्ती, असं एकंदर मानवी जीवन आहे. आणि ह्या जीवनाला आनंदमय करण्यासाठी सर्व साधू संतांनी आपलं जीवन खर्ची केलं. आज या आळंदी मुक्कामी आपण जरी प्रत्येक जण घरात असलो तरी माऊलींना, माऊलींची समाधी, नित्य पूजापाठ आपल्या अंतरंगात साठवलेला. आपण त्यांच्या चरणी विलीन आहोत. बरेच दिवस दर्शनाचा योग नव्हता आणि म्हणून या ठिकाणी तुमच्या सोबत काही तगूच करावं, संतांचे विचार ऐकवावे. नामदेव महाराज शेवटच्या चरणात म्हणतात, देवा नामा म्हणे देवा, करा माझी कीव, नाही तरी जीव घ्यावा माझा. संतांनी आपला सगळा जीवभाव किंबहुना आपलं सगळं जीवन हे ईश्वरापायी ठेवलं. ते मृत्यूच्या भयाला थोडेच घाबरणार, ते करोनाला घाबरत नाहीत. असे कितीतरी करोना येतील जातील, परंतु आपली साधना ही अभंग ठेवण्यासाठी किंबहुना सार्वजनिक जीवनाचं भान ठेवण्यासाठी विज्ञ घालून दिलेल्या अटी आणि नियम हे पाळावे. याचा अर्थ आपली साधना सोडू नये, साधना सोडावी असं नाही. जिथे घरात असाल तिथे प्रत्येकानं रोजचं आपलं नामस्मरण, जपध्यान, पूजा अर्चा, सत्समागम करत राहावा. परमार्थिक जीवनामध्ये अशा गोष्टी येत असतात. आपण एका मोठ्या कालखंडाचे साक्षीदार आहोत. असं म्हणतात की या देशामध्ये 1918 साली मोठी महामारीची साथ आली होती. त्यानंतर आज बरोबर 100 वर्षांनी, 101 वर्ष, 102 वर्षांनी 2020 साली ही करोनाची महामारी आलेली आहे. या ऐतिहासिक साथीचे आपण साथीदार आहोत. आपण या साथीचे साक्षीदार आहोत. हा क्षण सगळ्यांनी एकमेकाला मानसिक दृष्ट्या सांभाळून घेण्याचा क्षण आहे. ईश्वर कोणावरती अकरून झालेला नाही. आज जो जंतू करोना आहे, पसरतोय, त्याला जीव नाहीये. किंबहुना बारीक जीवजंतू जे सजीव आहेत त्यांच्यापेक्षाही सूक्ष्म असलेला केवळ 1.5 फुटापर्यंत जमिनीपासून वावरणार असा हा जीव नसलेला जंतू आहे. परंतु त्याचा प्रसार फार मोठ्या झपाट्यानं संपूर्ण जगामध्ये होतोय. भारतामध्ये त्याचा एवढा परिणाम नाहीये आणि पुढे होणारही नाही. परंतु तो पूर्वी आपल्या कुटुंबाची जबाबदारी ही आपल्यावरती आहे. आपण आपल्या कुटुंबाला सांभाळून घरी राहणं, सुरक्षित राहणं ही काळाची गरज आहे, आपल्या कुटुंबाची गरज आहे. आणि म्हणून या ठिकाणी 1 मे या दिवशी तुमचं आमचं दर्शन व्हावं, माऊलींचं नामस्मरण घडावं आणि या भयंकर रोगातून आपण आपला बचाव कसा करावा याविषयी तुमच्याजवळ हितगुज करणं, याच्यासाठी आजचा हा कीर्तनाचा प्रपंच या ठिकाणी केलेला आहे. माऊली आपल्या सोबत आहेच.
ईश्वर आपल्या सोबत आहे, विठ्ठल आपल्या सोबत आहे. तेव्हा काळजी करण्याचं कारण नाही, भिण्याचं कारण नाही. सगळ्यांनी शांत चित्तानं घरी रोज नित्यपाठ, हरिपाठ हे करत राहावं. वेळ येईल तेव्हा आपली भेट होईलच. आणि भेट झाल्यानंतर पुन्हा एकदा मोठ्या स्वरामध्ये हजारो लोकांच्या साक्षीनं, शेकडो टाळकऱ्यांच्या आनंदामध्ये परत आपलं रामकृष्ण हरी हे संप्रदायामध्ये होणारच आहे. आज काही काळ जरी थांबलेलं दिसत असलं तरी कधी कधी थांबणं हे मोठ्या उडीचं लक्षण असतं. आज काही काळ जग थांबल्यासारखं वाटतंय, सांप्रदायिक धार्मिक कार्यक्रम थंडावल्यासारखे वाटतायत, परंतु ही विश्रांती ही काही काळापुरती आहे. पुढे मोठी झेप पुढल्या वर्षी पुढल्या वर्षी होणार आहे, घेणार आहे, त्याची ही नांदी आहे. तेव्हा सगळ्यांनी आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या बायका मुलांमध्ये स्वस्थ राहा, आरोग्यपूर्ण राहा. हाच आजच्या या 1 मेच्या दिवशी आपण संकल्प करूया. पांडुरंगाचं नामस्मरण करूया, भजन करूया आणि या कीर्तनाचा समारोप करूया. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज. 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 ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. आता विश्वात्मके देवे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मध द्यावे पसावे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे त्वरिताचे तिमीर जावो, विश्व स्वधर्मी सूर्य पाहो. जो जे वांछील तो ते लावो. वर्षत सकळ मंगळी चे मादियाळे, अनवरत भूमंडळी भेटत दया. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव. बोलती जे अर्णव, चंद्रमे जे आलांछन. मार्तंड जे तापहीन, ते सर्वही सदा सज्जन. सूर्य किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे, तिन्ही लोकी भजी जो आधी पुरखी अखंडित. आणि ग्रंथोपजीवे विशेष लोकीये, द्रष्टा दृष्ट विजय व्हावे.